काल मस्त चर्चा झाली आपली. मला अनेक नव्या गोष्टी कळल्या. हो, मलाही बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी आली. म्हणजे अक्षरं कोणत्या क्रमाने शिकवावीत हे त्या त्या भाषेवर अवलंबून असतं, हा मुद्दा मला फारच नवीन होता. आमची काही सेंटर्स हिंदी मीडियममध्ये चालतात, त्यांच्यासाठी अक्षरांचा क्रम वेगळा असावा लागेल, नाही ताई? हो ना. जर का मुलांच्या भावविश्वातल्या शब्दातून अक्षरं निवडायची ठरवली ना, तर ती प्रत्येक भाषेत वेगळीच असणार. उघड आहे. पण अक्षरं नेमकी शिकवायची कशी? पाठीवर गिरवायला लावून का कशी? रमाकांत भाऊ, काल आपण पाहिलं ना, अक्षरं ही आवाजांसाठीची चिन्ह आहेत. मग त्या आवाजाशी सांगड घालत घालतच ती शिकवायची. हे काय आहे? काय आहे? म्हणा बघू. नारळ. नारळ. हे काय? पैसे. याला नोट म्हणतात. काय म्हणतात? नोट. म्हणा. नोट मध्ये न चा आवाज आला. हे काय? पेन. म्हणा. न चा आवाज आला. कधी आला? शेवट की आधी? शेवट. पेन. म्हणा बघू. हे काय माहितीये? काय? नाग. म्हणा. न चा आवाज आला. नाग. म्हणा बघू. आता आपण या पुस्तकातलं चित्र बघूया. हे काय आहे? नदी. काय आहे? नदी. नदीमध्ये न आला. न चा आवाज आला. नदी. म्हणा. हे काय? काय आहे? नळ. तुमच्या गावात आहे ना नळ? नळ मध्ये न चा आवाज आला तुम्हाला? म्हणा बघू. नळ. आणि हे काय आहे? नाक. न चा आवाज आला. नाक. म्हणजे न असा आवाज असणारे बरेचसे शब्द वापरून आधी मुलांचं लक्ष न या आवाजावरच केंद्रित करायचं. खरंच की. वस्तू दाखवून, चित्र दाखवून, शब्द सांगून मुलांचं आवाजाकडे किती सहजपणे लक्ष वेधता येतं नाही? आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की न शिकवताना न चे वेगवेगळे शब्द वापरायला हवेत. आमच्याकडे मुलं न नळाचा, म मक्याचा असंच वाचतात. तो प्रश्न यातून नक्की सुटेल. बरोबर आहे तुमचं. अक्षराची सांगड जर एकाच शब्दाशी घातली तर मुलांना वाचायला त्रास होतो. एखाद्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं की लगेच मुलांना त्या आवाजासाठीचं अक्षर शिकवावं. आता आपण मी काही शब्द तुम्ही मला सांगणार आहात आणि मी ते लिहिणार आहे. त्याच्यात न चा आवाज आला का ते आपण बघूया. मी एक शब्द सांगते. माझं नाव मीना आहे. काय नाव आहे? मीना. काय आहे? मीना मध्ये न चा आवाज आला. आला. मीना. वैष्णूला बरोबर आलं नाव घेता. आता आपण लिहूया इथे. मीना. आता असं न चा आवाज येणारे शब्द सांगा बघू तुम्ही. रोहित सांग तू. एक मिनिट हा वैष्णू. आता रोहित सांगतो आपल्याला. न चा आवाज येणारा शब्द सांग रोहित. नळ. बरोबर. हा प्रांजळ सांग. न थ नी. बरोबर सांगितलं प्रांजळने. कोण सांगतय नदी? हा काय? नेहा सांग. नदी. याला काय म्हणतात? हे मी कापलं नाही. याला काय म्हणतात? नख. नख मध्ये न चा आवाज आला. नख.
बोट मध्ये न नव्हता म्हणून आपण हे पुसून टाकूया. आता हा मी मोठा न लिहिला. हा हो बरोबर. काय नानेटा. तुम्ही पाहिलात का नानेटा? सगळ्यांनी. नानेटा कोणी सांगितलं? तुम्ही सगळ्यांनी सांगितलं नानेटा. कोणी कोणी पाहिला नानेटा? तो एक प्रकारचा सापच आहे नानेटा. तुम्ही सगळ्यांनी पाहिला ना? काय करत नाही तो? चावत नाही. तुम्हाला माहितीये? चावतोय. आता आपण तो मोठा न लिहिला ना मी, तो हवेत गिरवणार आहोत. माझ्या बरोबर तुम्ही असा पुढे हात करायचा सगळ्यांनी. न. पुन्हा एकदा. हा करा माझ्यासारखं. न. आता अजून एकदा. न. आता आपण इथे जसं मी न ला गोल केलं तसं तुम्ही या शब्दांमध्ये न कुठे आहे तो बघायचा आणि त्याला गोल करायचं. चालेल? रोहित ये. न ला गोल कर. ओके शाबास. शालिनी ये. न ला गोल कर. कुठे दिसते ना तुला? असा न इथे दिसते का? इकडे कुठे दिसते? बघ बघ. किती सहजपणे अक्षरांची ओळख होते नाही असं शिकल्यावर. आणि कंटाळा पण येत नाही मुलांना. पण प्रत्येक अक्षरासाठी अशा वस्तू चित्र गोळा करणं हे किती वेळखाऊ काम आहे. काय आहे, या सगळ्या गोष्टी पहिली 7-8 अक्षरं शिकवेपर्यंतच लागतात. नंतर मुलांना अक्षराचा आवाज सांगितला की लगेच ती शब्द शोधायला लागतात. मग हा सगळा खटाटोप प्रत्येक अक्षरासाठी नाही करायला लागत. बरोबर. महत्त्वाचं काय आहे तर पहिल्या काही अक्षरांचं नीट दृढीकरण होणं. सकाळी आपण शाळेत अक्षरांवर बिल्ले लावणारी काही मुलं पाहिली ना, तोही अक्षर दृढीकरणाचाच एक उपक्रम होता. किती छोट्या छोट्या गोष्टींमधून करता येतात ना ॲक्टिव्हिटीज. आपल्या पेपराचा उपयोग कोणी अक्षरं शोधण्यासाठी करेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल एडिटरला. अक्षरांच्या दृढीकरणाचे हे उपक्रम पहिली 8-10 अक्षरं होईपर्यंतच लागतात. एकदा का मुलं वाचती झाली ना की या उपक्रमात त्यांना फारशी गोडीही राहत नाही.